नमस्कार, वेलकम टू द सक्सेस टॉक शो. आणि आज आपल्या सोबत आहेत श्री नरेंद्र बगाडेजी. सर, तुमचं स्वागत आहे आमच्या पॉडकास्टवर. धन्यवाद. आणि थोडक्यात तुमच्याबद्दल आमच्या दर्शकांना सांगा. खरं म्हणजे अचानकच मी इथे आलोय आणि रोहनची पण माझी जुनी ओळख आहे. अतिशय हुशार मुलगा आहे, सोमयामध्ये प्राध्यापक आहे आणि उद्योजकांसाठी काम करणं हे त्याचं पॅशन आहे. मी तसा राहतो मुरुडमध्ये आणि मराठी उद्योजकांना भेटणं हे माझं पॅशन आहे. आणि जर मला भेटायचं असेल तर मला भेटणं फार सोपं आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला मला भेटायचं आहे आणि मला फोन करा, मी तुम्हाला भेटू शकतो तुमच्या ठिकाणी किंवा माझ्या ठिकाणी. काहीच अडचण नाही आहे. फक्त माझी सगळ्यांना एकच विनंती असते की मला व्हॉट्सअपवर कम्युनिकेशन करू नका, कारण माझे खूप ग्रुप्स आहेत आणि त्यामुळे पर्सनल तुमचे आलेले मेसेज 4-4, 5-5 दिवसानंतर बघितल्यानंतर त्या मेसेजला काही अर्थ होणार नाही. आणि आणखीन एक माझी विशेषता आहे की फोन आला आणि मी जर नाही घेतला तर मला परत करायची सवय आहे. त्यामुळे मला भेटायचं असेल तर नक्कीच फोन करा. आणि खास करून मराठी उद्योजकांना मला भेटायला आवडेल, त्यांना मार्गदर्शन करायला आवडेल. कारण गेली 35 वर्ष मी मार्केटमध्ये आहे, 20 वर्ष नेटवर्किंग क्लबचा अनुभव आहे. त्यामुळे खूप मोठे कनेक्ट सध्या आपल्याकडे आहेत. व्यवसायातल्या सगळ्या अडचणी दूर करण्याचा आम्ही आजवर खूप प्रयत्न केला आणि त्यात आम्ही खूप यशस्वी पण झालेलो आहोत. अनेक सक्सेस स्टोरीज आहेत, त्या आपण जेव्हा प्रत्यक्ष भेटू तेव्हा आपण निश्चितच बोलूया. तर खूप खूप धन्यवाद. नक्की सर. आपण म्हणतो की मराठी उद्योजक हा आता एका नवीन उंचीवर पोहोचत आहे. तर मराठी उद्योजकांच्या यशाचं तुम्ही रहस्य काय सांगू शकाल, किंवा ज्यांना यशस्वी व्हायचंय त्यांना काय मार्गदर्शन करू शकाल? मुळात एक गोष्ट अशी आहे की गेल्या 25 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या मराठी युवकांची मानसिकता बदलेली. पूर्वी असं व्हायचं की मराठी माणूस हा भांडखोर आहे आणि त्यांच्याबरोबर काम करण्यात मजा नाही, उनको तो धंदा आताही नाही, तो नोकरी करू शकते, अशी आपली मार्केटमध्ये इमेज होती. पण मला वाटतं तो दोष आपला नाही आहे. कारण आपण जर संपूर्ण देशाचा जर विचार केला तर मराठी माणसंच होती ज्याच्यामुळे आपला देव, देश आणि संस्कृती हे टिकलं. अनेक योद्धे आपल्याकडे तयार झाले. कारण अनेक वेळा उत्तरेतले जे काही राजे होते, मग तो छत्रसाल असो किंवा दिल्लीचा बादशाह असो, जेव्हा संकट आलं तेव्हा तो त्यांनी महाराष्ट्रालाच आवाज दिला आणि महाराष्ट्राने तिथे जाऊन त्यांची संकट दूर केलेली आहे. त्यामुळे फायटिंग वृत्ती आपल्याकडे जी आहे हा आपला दोष नाही, हा आपला गुण आहे. पण त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट आपल्याकडे आहे, तो म्हणजे प्रामाणिकपणा. आणि त्या प्रामाणिकपणाच्या जोरावर जसजशी पिढी बदलत जाते त्या नोकरीतला फोनपणा आपल्या युवकांना जाणवू लागला. आपली मुलं आजकाल खूप शिकतात आणि कुठल्या क्षेत्रात आपली मुलं नाहीत असा विषयच नाही. आम्ही असं गमतीत म्हणतो की चोर जरी असला, तो ज्वेलर जरी असला तरी तो मराठीच असावा. कारण प्रत्येक क्षेत्र आपल्याला व्यापलं पाहिजे. आणि त्याशिवाय आपण जर बघितलं मुंबईचं गँग वॉर आणि ह्या गोष्टी, सर्वात जास्त शूटर जे होते ते मराठीच होते. मला ना वाटत नाही हे सगळं लोक ठेवतील, पण ही फॅक्ट आहे. नाही, मराठी माणूस हा संपूर्ण कर्तृत्ववान आपली कम्युनिटी आहे. आणि आता हा समाज व्यवसायात उतरलेला आहे आणि आता आपण सगळ्यांनाच टफ द्यायला लागलेलो आहोत. आणि आपल्यामुळे इतर ज्या परंपरागत व्यावसायिक कम्युनिटी होत्या त्या हादरलेल्या आहेत. त्याचं कारण एक आहे की त्यांना असं वाटतं की मी माझ्या नातेवाईकाला जवळ केलं या माझ्या समाज बांधवाला मी जर जवळ केलं तर तो मला चीट करू शकतो, पण मराठी माणूस चीट नाही करणार. हा विश्वास जो मार्केटमधला आहे तो आपण कमवलेला आहे आणि त्याचाच ऍडव्हान्टेज आपल्याला भविष्यात घ्यायचा आहे. आणि खूप हुशार लोक आपण आहोत. ज्ञान आपल्याला फटाफट ग्रास्प करायची सवय आहे आणि आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मराठी माणसं दिसत आहेत. म्हणजे अगदी आता सांगायचंच तर दादासाहेब फाळके ज्याने मराठी चित्रपटसृष्टीची निर्माती केली. नक्कीच. आता लवकरच माझा मित्र एका मोठ्या प्रोडक्शन हाऊस बरोबर, कारण ते आता न्यूज पेपरला आलंय म्हणून मी हे बोलतोय, राजू हिराने मी ती स्टोरी, सगळी बेसिक स्टोरी जेव्हा ऐकली तर त्याच्यावर त्यांनी पिक्चर बनवायचं ठरवलं. नाही तर पूर्वी मराठी आर्टिस्टना घरातल्या नोकऱ्यांशिवाय काही काम मिळत नाही. पण आज एका मोठ्या व्यक्तीवर चित्रपट काढतोय, एवढा मोठा पंजाबी प्रोड्युसर, सिंधी प्रोड्युसर, म्हणजे याचा विचार करा. आणि ही स्टोरी जेव्हा त्यांनी आमिर खानला ऐकवली तर आमिर खान ती स्टोरी ऐकून ढसाढसा रडला माझ्या मित्रासमोर. म्हणजे त्या माणसाने एवढं सगळं केलं आणि आम्ही आज त्याचा आनंद, ऐश्वर्य जे काही भोगतोय, अशा माणसावर चित्रपट नव्हतं. आणि करताय बोलतात मी तुम्हाला सतत भेटत राहील.
आणि त्यानंतर त्याने आणखीन एक अकल्पित गोष्ट केली की त्यांनी रजनीकांतला फोन लावला. रजनीकांतला सांगितलं, सर हम लोग इतने साल से इस इंडस्ट्री में है, हमें सिर्फ सुना था कि ये आदमी ने पिक्चर चालू किया है, बट आज मेरे पास कुछ लोग ऐसे आए हैं जिनके साथ मैं पिक्चर कर रहा हूँ और मुझे ऐसा लगता है कि 4 साल वो लोग उसके ऊपर स्टडी कर रहे थे, रिसर्च कर रहे थे, बहुत अच्छा पिक्चर होगा और उन्होंने मुझे ऑफर दिया लीड रोल करने के. तर पुढच्या क्षणी रजनीकांतने म्हटलं की पुढच्याला मी ज्या मुंबईत येईन मला या लोकांना भेट करून दे. हुशारी मराठी माणसाची आणि फार मोठी सक्सेस स्टोरी असं मला वाटतं. आणि वेगवेगळ्या क्षेत्रात आपण काम करतोच आहे आणि यापुढे करत राहू. फक्त हे करत असताना इतर कम्युनिटीचं बद्दल आपण उदाहरण देतो की एकमेकांना सहकार्य करतात. आज ती सहकार्याची भावना वाढीस लागलेली आहे आणि आपण ती सातत्याने वाढवत जावी असं मला वाटतं. नक्कीच सर, ज्या लोकांसोबत आपण राहतो तसेच आपण बनतो आणि याच वृत्तीचा विचार करून तुम्ही द सक्सेस टॉक शो मध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी आमच्या दर्शकांसाठी सांगितल्या. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सो मच. धन्यवाद.